ठाकरेंच्या शिवसेनेकडून शाखा प्रमुख सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 29 मधून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर झाली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून 9 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। भिवंडीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक काळात संगमपाडा परिसरात रस्ता बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं। स्थानिकांनी हरकत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली। त्यानंतर 5 जणांविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। महत्त्वाची घडामोड, बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यात आलाय। नरसिंगपूरसह 5 तीर्थक्षेत्र आणि 5 औद्योगिक वसाहतींना आता हा नवीन मार्ग नवीन संरेखन जोडलं जाणार आहे। शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यात आला।